नमस्कार आणि गुड मॉर्निंग फॅमिली. तर कसे आहात? मजेत ना? तर आय होप की तुम्ही मजेत असाल. मी पण मजेत आहे आणि निघालेली आहे कामावर. सकाळचे वाजलेत 6:30. आज थोडंसं उशिरा जायचं आहे कामावर, त्यामुळे थोडं उशिराच निघालेली आहे. कारण मला आज एका कामावर, म्हणजे ज्या कामावर मी पहिले जाते ना तिथे दुसऱ्यांदा जायचं आणि जिथे दुसऱ्यांदा जाते तिथे पहिले जायचं आहे. त्यामुळे आता 6:30ला मी घरातनं निघाली. थोडंसं उशिरा निघाली की ट्रॅफिक लागतं, कारण उजेड पडलेला असतो आणि मग पोहोचेपर्यंत 6:15 झाले. तर ID कार्ड आता माझ्या हातात आहे. ह्याच टॉवरमध्ये येते मी कामाला. तर तुम्हाला तर माहिती आहे मी जेवण बनवायचं काम करते आणि माझ्या व्हिडिओतनं मी तुम्हाला माझ्या रोजच्या डेली व्लॉग दाखवते की मी कामावर काय बनवलं आहे. आणि हो, कधी कधी रेसिपी पण दाखवते. कुठली नवीन आणि युनिक रेसिपी बनवली तर मी माझ्या चॅनलवर तुम्हाला दाखवते. तुम्ही जर नवीन असाल तर नक्की मला सपोर्ट करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मला तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे. तर अशा प्रकारे पहिल्या कामावर मी पोचली आणि इकडे बनवलेली आहे अख्ख्या मसुरीची उसळ. तर अख्ख्या मसुरीची ही वाटण वगैरे काहीच न घालता अशीच उसळ केलेली आहे. कांदा टोमॅटो फक्त कापून टाकलेला आहे, कारण ज्या घरात आम्ही जेवणाचं काम करतो तिकडे त्यांच्या पद्धतीने त्यांना आवडतं तसं त्यांच्या टेस्टच्यानुसार आम्हाला जेवण बनवावं लागतं. तर खरं तर आपण अख्ख्या मसूरच्या उसळीला वाटण वगैरे घालून मस्त ग्रेव्ही करतो, पण इकडे त्यांना वाटण शक्यतो ते खात नाहीत. ते कांदा टोमॅटो कापूनच टाकलेला असतो आणि तिखट पण खूप कमी खातात. तर बघू शकता तुम्ही, कढईतली भाजी मी ट्रान्सफर केलेली आहे छोट्या भांड्यात. भात लावलेला आहे कुकरमध्ये मस्तपैकी आणि हे आलूचे पराठे केलेले आहेत. हे स्टफ पराठे केलेले आहेत मी. 12 ते 15 आलूचे स्टफ पराठे केले. त्यानंतर अख्ख्या मसुरीची भाजी केली. कढईमधनं भाजी ट्रान्सफर करून घेतली. सगळे भांडे रिकामी केलेत आणि आता आलू पराठे म्हटलं की एवढा ढीग भांड्यांचा पडला आहे. बटाटे उकडलेत, भात लावला आहे, त्यानंतर पोळपाट लाटणं आणि एवढा मोठा भांड्यांचा ढीग. तर चला मग मी पटकन भांडी घासून घेते आणि मग पुढे तुम्हाला व्हिडिओत दाखवते. पटापट सगळी भांडी घासली, सगळं जेवण झाकून वगैरे ठेवलं, किचन गॅस क्लीन केला. भांडी घासून झाल्याच्यानंतर धुवून पुसून व्यवस्थित आतमध्ये ठेवलेत आणि आता मी निघाली आहे दुसऱ्या कामावर. तुम्ही बघू शकता गॅसचं मेन नॉब बंद केलं आहे आणि मी निघाली आहे दुसऱ्या कामावर. तर चला माझ्याबरोबर दुसऱ्या कामावर. मी तिकडे दाखवते की मी तिकडे काय काय बनवते ते. तर अशा प्रकारे पहिल्या कामावर निघाली आणि पोचली आहे दुसऱ्या कामावर. तर मला असाच सपोर्ट करत राहावा. माझ्या व्हिडिओना लाईक करत जावा, छान छान कमेंट करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तर असाच तुमचा पाठिंबा असू द्या. स्वामी तर आहेतच, बोलतातच भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहेत, आणि मला नेहमी असं वाटतं की स्वामी माझ्या पाठीशी आहेतच. त्यामुळे नवीन नवीन एनर्जी घेऊन मी प्रत्येक कामाला, प्रत्येक दिवस मी त्याच्यासमोर जात असते आणि प्रत्येक काम मी करत असते. तर बघू शकता तुम्ही दुसऱ्या कामावर पोचले आणि हातात जी पिशवी दिसते ना ते पावभाजी आहे. इन्स्टंट पावभाजी म्हणतात त्याला, रेडी टू कुक. फक्त गरम पाणी टाकायचं आहे. ते मी जिथे पहिल्या कामावर गेलेली त्या ताईंनी मला दिली आहे. तर आज मी पावभाजी बनवणार आहे. का माहिती आहे? कारण आज आहे माझा वाढदिवस. तर आज 2 नोव्हेंबर आहे, माझा वाढदिवस आहे आणि म्हणून म्हटलं चला पावभाजी दिलेली आहे ह्या ताईंनी, तर आज मी घरी ती पावभाजी बनवणार आहे. तर दुसऱ्या कामावर हा सांबार बनवलेला आहे मस्तपैकी, खूपच टेस्टी, चिंच वगैरे घालून असा हा सांबार बनवला आहे. आता सांबार बनवला म्हटलं तर इडली डोसा असं काहीतरी असणारच ना. तर आधी तुम्हाला दाखवते सांबार बरोबर ही लाल चटणी पण बनवलेली आहे. मस्त फोडणी वगैरे टाकून ही लाल चटणी बनवलेली आहे आणि त्यानंतर बनवलेली आहे फ्राय इडली. फ्राय इडली कुठली तर ती पण तुम्हाला दाखवते. तर बघू शकता ही किती छान दिसते ह्या चटणी. तर ह्या चटणीची रेसिपी पाहिजे तर कमेंट करून सांगा, मी तुम्हाला नक्की दाखवेल. त्यानंतर ही फ्राय इडली बनवली आहेत. ह्या अशा छोट्या छोट्या इडल्या बनवून घेतल्या आणि नंतर त्याला मस्तपैकी फ्राय केलेलं आहे. याची पण रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवर टाकलेली आहे, तुम्ही बघू शकता. खूप टेस्टी लागते ही इडल्या. तर हे लंच आहे. ह्या इडल्या ज्या बनवल्या आहेत त्या लंचसाठी बनवल्या आहेत. तर डोसा बनवलेला आहे, तो त्यासाठी हा सांबार आणि चटणी बनवलेली. डोस्याचा तवा आहे आणि मी डोसे ऑलरेडी उतरवलेले आहेत, कारण मॅडम आणि सर नाश्त्यामध्ये डोसा खाणार आहेत. चहा पण रेडी आहे. ते येईपर्यंत मी पटकन व्हिडिओ काढून घेतला, कारण आता मला त्यांना नाश्ता द्यायचा आहे. तुम्हाला डोसा दाखवते थांबा. तर बघा हे मस्तपैकी असे क्रिस्पी कुरकुरीत कडक कडक असे डोसे बनवलेत, कारण त्यांना असेच आवडतात, कांदा टोमॅटो आणि खूप सारं चीज टाकून. तर मी माझं सगळं रेसिपी बनवून झालेल्या आहेत. नाश्ता बनवून झाला आहे, दुपारचं जेवण बनवून झालं आहे. मॅडम आणि सर येईपर्यंत पटकन मी व्हिडिओ शूट करून घेतला. समोर टोडू बसलेला आहे, त्याचा नाश्ता ऑलरेडी झालेला आहे, पण तरी पण तो बसला आहे. त्याला खायचं आहे गाजर. तुम्हाला माहिती आहे टोडूला गाजर खूप आवडतं आणि गाजर दिसलं ना की तो असं समोरच
बसतो आणि मी त्या उत्तप्प्यामध्ये गाजर टाकलं ना, त्यामुळे तो असा समोरच बसून राहिला. तर बघा अशा प्रकारे माझं तिकडचं काम झालं आहे. किचन गॅस सगळं क्लीन केलेलं आहे. सगळं मी आवरून वगैरे मॅडमना नाश्ता दिला, चहा दिला आणि मी आता चालली आहे घरी. तर असा होता हा आजचा दिवस आणि असाच असतो रोजचा दिवस. आमच्या लाईफमध्ये काहीच नवीन नसतं. आज वाढदिवस आहे. मॅडमनी इन्स्टंट पावभाजी दिली आहे, कारण त्यांनी 2 पॅकेट आणलेल्या. मला बोलले 1 पॅकेट तुम्ही घेऊन जावा, मुलं खातील, म्हणून मी पण घेऊन चालली आहे. म्हटलं चला आज वाढदिवस आहे माझा, मुलांना सांगेल की चला माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला पावभाजी बनवली आहे, म्हणजे माझा बाकीचा खर्च वाचेल. तर बघा घरी पोचली आणि अशी मस्तपैकी इन्स्टंट पावभाजी बनवली. फक्त गरम पाणी टाकलं, पाव आणले बेकरीतनं, पहिलं ताट मुलीला वाढून दिलं आणि त्यानंतर मी माझ्यासाठी ताट वाढून घेतलं. तर खरंच पावभाजी खूप टेस्टी होती. तर असा होता माझा आजचा वाढदिवसाचा दिवस. काही स्पेशल केलं नाही, कारण सासूबाई जाऊन अजून महिना पण नाही झाला आहे, तर काय सेलिब्रेट करायचं. फक्त मॅडमकडनं आलेली पावभाजी तेवढी मुलांना खाऊ घातली, म्हणजे मुलांनाही असं वाटायला नको. बटर वगैरे नव्हतं, त्यामुळे तूपच टाकलं आणि तुपातच पाव भाजले. तर असा होता हा आजचा दिवस. तर तुम्ही पण या पावभाजी खायला. केक वगैरे काहीच कापलेला नाही आहे. पावभाजी खाऊनच सेलिब्रेट केला आजचा बर्थडे, कारण मुलगा पण कॉलेजला गेला होता. आज दोन्ही वेळेस पावभाजीच खाल्ली. तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओत. जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूया. बाय.